पीसीओडी म्हणजे नेमकं काय आणि ते पीसीओएस पेक्षा वेगळं काय? पीसीओडी सुरुवात आहे आणि त्याने वेगवेगळ्या शरीरात सगळ्या सिस्टीम महिलांच्या डिस्टर्ब होतात. आणि तरुण मुलीमध्ये आणि महिलांमध्ये पीसीओडीचं प्रमाण वाढतंय, ह्याचं मुख्य कारण काय? आणि नैसर्गिक जे शरीर रचना पाहिजे ते निसर्गाप्रमाणे मिळत नाहीये आणि त्यामुळे अनैसर्गिक घटना घडायला लागल्या. म्हणजे काय तर नैसर्गिक मंथली सायकल जी 28 दिवसांनी यायला पाहिजे तिचे नैसर्गिकतेने होणारी घटना घडत नाहीत शरीरामध्ये. ह्याच्यामुळे ती सायकल बदलली. काहींची महिन्यानंतर येते, काहींची 2 महिन्यानंतर येते, काहींची येत नाही. असा बिघाड सुरू झाला. मग तो मासिक ऋतुस्राव बिघडल्यामुळे त्याचंच दुसरं नाव. आता पीसीओडीची जी सुरुवातीची लक्षणं आहेत ती काय असतात? आणि इथून 100% हार्मोन इनबॅलन्स होतो. पुढे होणाऱ्या आजारांवर सगळ्यांवर विपरीत परिणाम होतो. आणि हा सिरियसनेस आजच्या मुलींना माहीतच नाहीये, कारण ते अज्ञान आहे की ती सायकल माझी दर महिन्याला 28 दिवसांनी किंवा महिन्यात रेग्युलर का आली पाहिजे. ह्याचं नॉलेजच नाही ते जाऊ दे, त्रास गेला 5 दिवसाचा. ओके. अशा चुकीच्या मानसिकतेमध्ये काही मुली आहेत. ही शोकांतिका आहे. म्हणजे आता पिंपल्स येणं असेल किंवा थकवा येणं असेल तो त्याचाच पार्ट आहे का? 100%. बघा आता पिंपल्स येणं म्हणजे काय पुढे चर्चा करतात, पण मुलींमध्ये ते नसतं. म्हणजे एकमेकांचे प्रॉब्लेम सुद्धा ते एकमेकाला शेअर करत नाहीत आणि त्यामुळे हे प्रकरण जास्त वाढलंय. अज्ञान त्याचं जास्त वाढलंय. कशामुळे होतं याची कारणं माहित नाही. या आरोग्यासाठी झोप किती महत्वाची? जगात श्रीमंत माणूस कोण तर त्याचं 2च अभिव्यक्ती सांगितलेलं आहे. ज्याला सकाळी शौचाला साप येतं आणि झोपल्या ज्याला. बरोबर. आता चांगल्या आरोग्यासाठी मासिक पाळी वयाच्या कितव्या वर्षी आली पाहिजे? पाळी लवकर येणं हे चांगलं लक्षण नाहीये. ओके. आलं लक्षात? ते बरेच लोकांना आता दैनंदिन जीवन इतकं धावपळीचं झालं की ताणतणाव आहे, खूप पैशाचा असेल, कामाचा असेल, स्ट्रेस आहे. ताणतणाव आणि पीसीओडी यात काय संबंध आहे? तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची पायरी चढावी लागणार नाही. बरोबर. 100% कॉन्फिडन्स सांगतो, जे कोण या गोष्टी व्यवस्थित पाळतील पुढल्या 3 महिन्यात या गोष्टीपासून त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. तुम्ही म्हटलात की जंक फूड असेल, कमी झोप असेल किंवा मग व्यायाम नसेल, जर हे केलं तर पीसीओडी ठीक होऊ शकतं? 100%. हे 100% किती कॉन्फिडन्स सांगितलं का? पावाची निर्मिती. बरोबर. पण आपल्याकडं हे पाव आणले जातात किंवा तयार केले जातात, हे आपल्या आरोग्यावर हानिकारक आहेत की उपयुक्त आहे? सर बघा, आपल्यामध्ये अन्नामध्ये आपले 5 पांढरे शत्रू आहेत. 5 पांढरे शत्रू. त्याच्यामध्ये पहिला शत्रू आहे एक खाणं. बरोबर आहे. काय झालं तोंडामध्ये? पाणी सुटलं. पण मी चिंच दाखवली का? नाही. खायला दिली का? नाही. खायला देणार आहे का? नाही. पाणी का सुटलं? म्हणजे काही जण मला विचारतात, सर घरात आपल्या मताप्रमाणे वागत नाही, कसं स्वीकारायचं? चिडचिड होते, त्रास होतो, अंगावर ओरडायचं वाटतं. ह्याच्या मागे एक कारण आहे की समजा मासिक पाळी जर रेग्युलर नाही आली आणि हे जर समाजाला कळलं तर ही एक भीतीचा पण गोष्ट असू. असं एखादी आई त्या मुलीला विचारते की सगळी तुझ्या सायकल रेग्युलर आहेत ना? आता हे पीसीओडी जर आपल्याला कंट्रोल करायचा आहे किंवा तो बरा करायचा आहे तर त्याच्यासाठी प्रॉपर आहार काय आहे? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे आणि खूप इंटरेस्टिंग देखील होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. स्त्रीच्या जीवनात काही टप्पे असतात जे तिच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर मोठा प्रभाव टाकतात. पीसीओडी, पीसीओएस आणि मेनोपॉज हे केवळ वैद्यकीय शब्द नाहीत, तर प्रत्येक स्त्रीच्या दैनंदिन जीवनाशी निगडित वास्तव आहे. या विषयावर सखोल माहिती, योग्य मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत एका तज्ज्ञ डॉक्टरांशी, ते म्हणजे मिलिंद सरदार. चला तर मग जाणून घेऊयात आरोग्यदायी जीवन, समतोल मन आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा मिळवता येईल या खास पॉडकास्टमध्ये. तर मंडळी, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. कसे आहात? एकदम मजेत. डॉक्टर साहेब, आपल्या ऑडियन्ससाठी आपला अल्पसा परिचय द्या. माझं नाव मिलिंद गजानन सरदार. बाय प्रोफेशन मी नॅचरोपॅथिस्ट आहे. गेली 15 वर्ष भारतभर आहार, विहार, विचार, आचार आणि आयुर्वेद याने तुम्ही सर्व आजार म्हणजे बीपी, डायबिटीज, हार्ट डिसीज, थायरॉइड, ओबेसिटी, पीसीओडी, पीसीओएस, महिलांचे प्रॉब्लेम हे फक्त जीवनशैलीने कसे दूर ठेवू शकता याचे आतापर्यंत 5000+ सेशन घेतले आणि लाखो लोकांना याचा अवेअरनेस केलाय. त्याच पद्धतीने आता तो अवेअरनेस प्रॅक्टिकली कसा करायचा म्हणून संजीवनी आयुष हॉस्पिटल, माधवबाग प्रेरित असं पुण्यामध्ये आपण एक 30 बेडेड हॉस्पिटल सुरू केले, जिथे जे सांगतो त्याचा अनुभव त्यांना तिथे देतो की खरोखर जीवनशैलीने आपण पूर्णपणे आजार रिव्हर्स करू शकतो
अशा प्रोफेशनमध्ये लाईफ एन्जॉय करतो. खूप छान. म्हणजे आता तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितलं, तुमचा एक्सपिरियन्स किती आहे या क्षेत्रातला? सर आता माझं वय जस्ट 1 less for 60 आहे. बरोबर. पहिली एक 20 वर्ष इन्स्ट्रुमेंट इंजिनियर म्हणून काम केलं आणि ते करत असताना जेव्हा कळलं की हे फक्त मी पैसे कमवण्यासाठी करतोय, तर 2005ला मला योग, प्राणायाम, मेडिटेशन, सात्विक आहार याचं एक नॉलेज मिळालं. स्वतःवर वापरल्यावर कळलं की हे नॉलेज तर जगाला दिलं पाहिजे. आणि तेव्हापासून माझी स्वतःची रिलायन्सची नोकरी, स्वतःचं एक बिझनेस, हे सर्व 2010ला सोडून दिलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत फक्त माझा भारत समृद्ध व्हावा, माझा समाज समृद्ध व्हावा यासाठी धडपड चालू आहे, अवेअरनेस चालू आहे. त्यासाठी जे जे काय व्हॉट एव्हर इट टेक्स अशा पद्धतीने काम चालू आहे. खूपच छान. आता डॉक्टर साहेब आपण विषयावर वळूया. पीसीओडी म्हणजे नेमकं काय आणि ते पीसीओएस पेक्षा वेगळं काय? पीसीओडी ह्याला जर बदलायला गेलो तर पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज, बरोबर. आणि ओएस म्हणजे काय, तर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. म्हणजे जेव्हा डिसीज इनिशियल स्टेजला असतो. पीसीओडी म्हणजे बघायला गेलो काय, तर पाळी येणं अनियमित येणं म्हणजे पीसीओडी. ओके, बरोबर. मग त्याचे शरीरावर वेगळे परिणाम होतात. ते वेगळे परिणाम भोगत असताना त्याचं आजारात रूपांतर होतं म्हणजे पीसीओडी. मूळ कारण त्याचं पीसीओडी हेच आहे. त्याचं जेव्हा शरीरावर कॉम्प्लिकेशन्स तयार होतात तेव्हा आपण त्यांना सिंड्रोम असं म्हणतो आणि तेव्हा त्याला आपण पीसीओएस म्हणतो. लक्षात. मग आता पीसीओडी आणि पीसीओएस, मला वाटतं ह्याच्यातला फरक तुमच्या लक्षात आला. बरोबर. अगदी आता तरुण मुलीमध्ये आणि महिलांमध्ये पीसीओडीचं प्रमाण वाढतंय, ह्याचं मुख्य कारण काय? बघा आपण 2 पिढ्या जर मागे बघितलं तर त्या बिचाऱ्या बायकांना पीसीओडी आणि पीसीओएस माहीतच नाही. कारण त्यांची जीवनशैली एवढी नैसर्गिकता निसर्गाशी रममाण होती की सकाळी वेळेवर उठणं, सात्विक खाणं, निसर्गाबरोबर राहणं, वेळेवर झोपणं. त्यामुळे त्यांना पीसीओडी पीसीओएस प्रॉब्लेम नव्हतेच. लग्न झाल्यावर मुलं कधी व्हायची त्यांना कळायचंच नाही. वयात आल्यानंतर पाळी, मासिक ऋतुस्राव कधी रेग्युलर असे कळायचं असतं. पण आत्ताच्या मुलींना जीवनशैली हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. उठायचं कधी याची वेळ माहित नाही, शिस्त नाही. खायचं काय याचं ताळतंत्र नाही. झोपायचं कधी याचा वेळेचा संबंध नाही. मग जेव्हा तुम्ही निसर्गाचं कालचक्र, ज्याला आपण ऑर्गन क्लॉक म्हणतो, प्रत्येक अवयवाचं एक निसर्गाचा वेळ आहे, त्यावेळी ते जर मी काम केलं तर छान होतं. जसं 5 ते 7 हे माझं पूर्णपणे स्वच्छ शरीर करणं ह्याचं वेळ आहे. त्यामुळे त्याच वेळी मला शौचाला साफ होते. 7 ते 9 माझं मोठातडं काम करतं. त्यामुळे तुम्ही आहार घेतला तर तो चांगला होतो. अशा पद्धतीने ती जी जीवनशैली बिघडली आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे शरीराचं सूत्र हे बिघडल्यामुळे जे हार्मोनल इनबॅलन्स आहे तो सुरू झालाय आणि त्याचंच दुसरं नाव हे पीसीओडी आहे. आणि म्हणून आत्ताच्या मुलींमध्ये ते का दिसायला लागतं, कारण समाज रचना बदलली. ओके. आधी तुम्ही आम्ही जेव्हा परीक्षेला जायचो, रिझल्ट लागायचा तेव्हा फक्त पास किंवा नापास झालास एवढंच विचारायचं. बरोबर. आता टॉपर आलं की विचार, आता तुझा नंबर किती आला ते पहिलं सांग, पहिलं कोण आलं, तुझा दुसरा आला मग पहिलं कोण आलं. ह्या स्ट्रेसमध्ये आत्ता मुलं गेलेली आहेत आणि त्या स्ट्रेसच्या पाठीमागे मग मला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे याच्यामध्ये त्या मुली अडकलेल्या आहेत. मग रात्रीचं जागरण करा किंवा परीक्षा आल्यावर 2 तास 3 तास 4 तास 5 तास रात्रभर जागा, अशा गोष्टी. त्यामुळे लाईफस्टाईल बिघडली. मग उशिरा झोपणं, उशिरा उठणं, याच्यामुळे दिनचर्या बिघडली. मग खाण्याची सूत्र नाही आहेत. मग कॉलेजमध्ये जाताना आधी आम्हाला शाळेत आम्हाला नेहमी माहिती आहे की सकाळी पोटभर जेवून जायचं, दुपारचा डबा घेऊन जायचं आणि संध्याकाळी घरी झाल्यावर जेवायचं. बाजारात घेतलो तर 10 पैशाचे 15 पैशाचे चणे फुटाणे या व्यतिरिक्त कधी खाल्लं नाही. बरोबर. आज आपले पालक सुद्धा सांगतात की हे पैसे घे, काय बाहेर पाहिजे ते खा, कारण पालकांना मुलाला द्यायला वेळ नाहीये. फास्ट फूड आणि मग फास्ट फूड, जंक फूड हे प्रकार आले. त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीर रचनेवर झाले आणि नैसर्गिक जे शरीर रचनेला पाहिजे ते निसर्गाप्रमाणे मिळत नाहीये आणि त्यामुळे अनैसर्गिक घटना घडायला लागल्या. म्हणजे काय, तर नैसर्गिक मंथली सायकल जी 28 दिवसांनी यायला पाहिजे तिचे नैसर्गिकतेने होणारे घटना घडत नाहीत शहरामध्ये. ह्याच्यामुळे ती सायकल बदलली. काहींची महिन्यानंतर येते, काहींची 2 महिन्यानंतर येते, काहींची येत नाही, असा बिघाड सुरू झाला. मग तो मासिक ऋतुस्राव बिघडल्यामुळे त्याचंच दुसरं नाव म्हणजे पीसीओडी आहे. आता पीसीओडीची जी सुरुवातीची लक्षणं आहेत ती काय असतात? बघा, पहिल्यांदा म्हणजे पहिलं लक्षण म्हणजे जो मासिक पाळी आहे ती जी 28 दिवसांनी आली पाहिजे ती येत नाही. मग ती काहींना महिन्याने येते, काहींना 1.5 महिन्याने येते, काहींना 2 महिन्याने येते, काहींना 4-4 महिने सुद्धा येत नाही. अरे बापरे. हा, आणि हे पहिलं लक्षण. दुसरं महत्वाचं लक्षण की
त्यांचे जे हार्मोनल्स आहेत, स्पेशली टेस्टोस्टेरॉन किंवा एस्ट्रोजन, हे हार्मोनचं प्रमाण वाढतं. ओके. त्यामुळे आवाजामध्ये पुरुषीपणा येतो किंवा अतिरिक्त चेहऱ्यावर केस वाढतात, अंगावर छातीवर केस वाढतात. हे एक दुसरं लक्षण आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्या इन्सुलिनचा जो शरीरामध्ये प्रॉपर वापर झाला पाहिजे त्याला रेझिस्टन्स होतो. अतिरिक्त शरीरावर चरबी वाढल्यामुळे त्या गोष्टी नैसर्गिकपणे इन्सुलिनचा वापर होत नाही. त्यामुळे हे 2-3 सिम्पटम त्यांना दिसायला लागतात आणि त्याच्यामुळे मासिक पाळीचा बिघाड हा महत्वाचा कारणीभूत त्याला आहे. आता ह्या पीसीओडीचा जो आपण म्हणतो हा परिणाम होतो, नॅचरल जे सायकल ब्रेक इनबॅलन्स आणि हार्मोनल इनबॅलन्स होतो. तर आता मग ह्याचा शरीरावर आणि मानसिकतेवर काय परिणाम होतो महिलांच्या आणि मुलींच्या? प्रचंड होतं बघा. शरीरांचं महिलांचं मुख्य म्हणायला गेलो तर महिलांचं सुदृढ आरोग्य कधी, जर त्यांची मंथली सायकल परफेक्ट असेल तर पहिलं त्यांचं सुदृढ आरोग्य हे म्हणता येतं. कारण शरीरातलं आपल्या शरीरामध्ये जी सायकल, महिलांच्या शरीरामध्ये जी सायकल बनते, बरोबर आहे, त्याच्यामध्ये बीजांड तयार होतं. ते वापरलं गेलं नाही तर ते रक्ताच्या वाटे बाहेर पडतं. ही सायकल रेग्युलर राहणं गरजेचं आहे. नाही तर ते टॉक्झिन आपल्या शरीरातच राहतं. ते टॉक्झिन मग आपल्या ओरीमध्ये राहतं आणि त्याच सिस्ट बनतात आणि त्यालाच ओरेन सिस्ट असं म्हणतात. आलं लक्षात? मग ते सिस्ट वाढत गेले की आणखी प्रॉब्लेम वाढतात आणि याच्यामुळे सायकल डिस्टर्बन्स, जेव्हा सायकल येते तेव्हा हेवी ब्लिडिंग, बॉडी पेन ही लक्षणं महत्वाची त्यावेळी दिसतात. आणि त्याच्यानंतर महत्वाचं, जी गर्भधारणा राहिली पाहिजे त्यामध्ये अडथळे येतात. अशा गोष्टी, ही लक्षणं किंवा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला दिसतात. बरोबर. आता त्यात महत्वाचं म्हणाल तर जेव्हा या गोष्टी होतात तेव्हा महत्वाचं पहिलं कारण म्हणजे अतिरिक्त वजन वाढणं. अतिरिक्त वजन वाढलं की इतर सुद्धा हार्मोन इनबॅलन्स होतात, जसं थायरॉइड, मग TSH, T3, T4 ह्या गोष्टी डिस्टर्ब होतात. मग थायरॉइड डिस्टर्ब झालं की तुमचं सगळं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं, चयापचय क्रिया डिस्टर्ब होते. मग झोप न लागणं, वेळेवर झोप न लागणं, वेळेवर न उठणं, त्याच्यामुळे दिवसभराचं मग शौचाला साफ न होणं, मग पोटाची गडबड झाली, जेव्हा बद्धकोष्ठता बिघडते तेव्हा सगळे आजार येतात आणि मग त्याला PCOS आपण या नावाने ओळखतो. बरोबर. म्हणजे PCOS ही पुढची स्टेज पुढची स्टेप आहे. PCOD ही सुरुवात आहे आणि त्याने वेगवेगळ्या शरीरात सगळ्या सिस्टीम महिलांच्या डिस्टर्ब होतात आणि तिथून ऑलमोस्ट ऑल प्रॉब्लेम त्यांना सुरू होतात. मग ती चिडचिडपणा वाढतो. बरोबर आहे. आपल्याला प्रेझेंट करताना त्यांना कुठेतरी न्यूनगंड तयार होतो. अशा गोष्टी होत. म्हणजे आता पिंपल्स येणं असेल किंवा थकवा येणं असेल, तो त्याचाच पार्ट आहे का? 100%. बघा, आता पिंपल्स येणं म्हणजे काय, जे टॉक्झिन, मगाशी मी सांगितलं की दर महिन्याच्या सायकलमध्ये ते टॉक्झिन शरीराच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. बरोबर. पण ते टॉक्झिन गेलं नाही, शरीरातच राहिलं, मग ते कुठून तरी मार्ग काढतं. त्याचा एक मार्ग म्हणजे आपले पिंपल्स आहेत. ती उष्णता जी आहे, जी टॉक्झिन्स आहे, ते बाहेर काढायचा मार्ग शोधते. अंगावर पुरळ उठणं हे एक दुसरा सिम्पटम आहे. तर ह्याचं काय की शरीरात टॉक्झिन वेळच्या वेळी जी शरीर स्वच्छता झाली नाही, त्याचे विपरीत परिणाम म्हणजे हे सगळे रिझल्ट आहेत. बरोबर. मग ह्याच्यामुळं त्यांच्या मानसिकतेवर म्हणजे परिणाम, डिप्रेशनचा संभव आहे का? छान प्रश्न आहे. बघा, आपलं जे पूर्ण शरीर आहे ते हार्मोन आणि एन्झाईम्स याच्यावर कंट्रोल होतं. बरोबर. बरोबर. तुमचं जेव्हा हायपोथॅलॅमस, ब्रेनचा मुख्य पार्ट आहे, तो सगळं शरीराचा कंट्रोल करतोय. त्याच्यानंतर इथे ॲड्रिनल ग्रंथी आहे, छोटीशी वाटाण्या एवढी, ती आपल्या सगळ्या एंडोक्राईन ग्लँड, नलिकाविरहित ग्रंथी, त्यांचा प्रॉपर सांभाळ करते, त्यांचं प्रॉपर कार्य करून घेते. पण जेव्हा तुमचा हार्मोनल इनबॅलन्स होतो तेव्हा हायपोथॅलॅमसला चुकीची सिग्नल जातात. मग हायपोथॅलॅमस कडून जो पिट्युटरीला सिग्नल जातात, ज्याला ॲड्रिनल कॉर्टिकोट्रॉफिन असा द्रव सोडला जातो, ती सुद्धा चुकीची सिग्नल जातात आणि त्यातून सगळ्या एंडोक्राईन ग्लँड, नलिकाविरहित ग्रंथी ह्यांचं काम इनबॅलन्स होतं, म्हणजे हार्मोनल इनबॅलन्स होतो. आणि याचे विपरीत परिणाम, मग माझं स्वच्छंदी वातावरण, जसं मी मोकळेपणाने वागणं आहे, तर त्यासाठी एन्डॉर्फिन आणि डोपामाइन हार्मोन हे छान तयार झाले तर मी सगळ्यांची प्रेमाने आनंदाने राहतो. पण जेव्हा हार्मोनल इनबॅलन्स होतो, जेव्हा कॉर्टिझॉलचं प्रमाण वाढतं, इपेनेफ्रेरिन आणि नॉर इपेनेफ्रेरिन असे हार्मोन जेव्हा वाढतात, तेव्हा मी सगळ्यांची मोकळेपणाने वागत नाही. बरोबर. मी माझ्याबरोबर राहतो, मी नाराज राहतो, नैराश्य वाढतं, एन्झायटी वाढते. हे अशी लक्षणं ह्या PCOD ह्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा दिसतात. बरोबर. आणि मग घरात वागताना मी मोकळेपणाने वागत नाही, मित्रांशी वागताना संकुचित वागते किंवा काहीच लोकांशी माझं जमतं, अशा पद्धतीचे स्वभावामधले बदल होतात. लक्षात. मग त्याचे विपरीत परिणाम आणखी परत शरीरावर होतात. नैराश्य वाढतं. म्हणजे माझा स्वच्छंदी स्वभाव असला तर मला काहीच कधी प्रॉब्लेम येत नाही. काही लोक अशी आपण बघतो बघा, 80 वर्षाच्या महिला असो किंवा जेंट्स असो, त्यांची स्किन
अगदी लहान मुलाच्या 5 वर्षासारखी दिसते. हो, खूप ग्लो असते. खूप ग्लो असते. का? त्यांची शरीर सफाई व्यवस्थित होत असतं, शरीराचं शुद्धीकरण प्रॉपरली होत असतं. पण महिलांचं शुद्धीकरण हे त्यांच्या सायकलमुळे रेग्युलरली होत असतं आणि ती सायकल जर डिस्टर्ब असली तर ते शुद्धीकरण प्रॉपर होत नाही आणि इथून 100% हार्मोन इनबॅलन्स होतो. त्याचा शरीरावर, मनावर, दिनचर्येवर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या परफॉर्मन्सवर, तुमच्या एफिशियन्सीवर, तुमच्या ओव्हरऑल आयुष्यावर, पुढे होणाऱ्या आजारांवर, सगळ्यांवर विपरीत परिणाम होतो. आणि हा सिरियसनेस आजच्या मुलींना माहीतच नाहीये, कारण ते अज्ञान आहे. बरोबर. कारण त्यांना वाटते आता काय गरज नाही, सायकल नको येऊ दे, काय प्रॉब्लेम आहे. कारण ते अज्ञान आहे की ती सायकल माझी दर महिन्याला 28 दिवसांनी किंवा महिन्यात रेग्युलर का आली पाहिजे, ह्याचं नॉलेजच नाहीये. नाही ते जाऊ दे, त्रास गेला 5 दिवसाचा. ओके. अशा चुकीच्या मानसिकतेमध्ये काही मुली आहेत, ही शोकांतिक आहे. दुसरं काय तर वरच्या महिलांकडून सांगितलं जात नाही का ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. तिथे एक न्यूनगंड आहे, ह्याची चर्चा ओपनली होत नाही समाजामध्ये. आपल्याकडे म्हणजे लैंगिक जीवनाबद्दल बोललंच जात नाही, बोललंच जात नाही. बरोबर आहे. आता जेंट्स मध्ये, कारण आपण विद्यार्थी दशेत असताना मुलं नॉर्मली टवाळ असतात, त्यामुळे असे विषय बिनधास्तपणे चर्चा करतात. पण मुलींमध्ये ते नसतं. म्हणजे एकमेकी प्रॉब्लेम सुद्धा ते एकमेकाला शेअर करत नाहीत आणि त्यामुळे हे प्रकरण जास्त वाढलंय. अज्ञान त्याचं जास्त वाढलंय. कशामुळे होतं याची कारणं माहित नाही, याचे परिणाम काय आहेत याचा अभ्यास नाहीये आणि त्यामुळे हा अज्ञानामुळे हा प्रॉब्लेम समाजामध्ये वाढतो. बरोबर. पण ह्याच्या मागे एक बी कारण आहे की समजा मासिक पाळी जर रेग्युलर नाही आली आणि हे जर समाजाला कळलं, हा तर ही एक भीतीचा पण गोष्ट असू. लक्षात ठेवा, आता जसं मुली लग्नाला येतात तसं आधी आपण काय बघायचो, पत्रिका बघायचो. बरोबर. पण आता बघण्याची किंवा तपासणी करायची पॅरामीटर्स बदललेत. बरोबर. काही मुली सांगतात, मुली सुद्धा सांगतात की नाही, एड्सचं चेकिंग करून घ्या. बरोबर. तसं एखादी आई त्या मुलीला विचारते की सगळी तुझ्या सायकल रेग्युलर आहेत ना. कारण आता मुलं होत नाहीत, हा प्रॉब्लेम जवळजवळ 40% नवीन कपलमध्ये आहे. बरोबर. त्याचं कारण हे पीसीओडी हेच आहे. कारण इरेग्युलर सायकल ती रेग्युलर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याचं अज्ञान असल्यामुळे तो प्रॉब्लेम लग्न झाल्यावर सुद्धा तसाच होतोय. आणि मग वर्ष झालं, 2 वर्ष झालं की मग त्याची चर्चा होते की अजून मूल का नाही झालं, तेव्हा त्याचे प्रश्न विचारले जातात आणि तेव्हा कळतं की हा प्रॉब्लेम आधीपासूनच आहे. मग आता ह्या ज्या गोष्टी आहेत या समाजामध्ये जर उघडपणे चर्चा केली तर हे कमी व्हायला त्याची मदत. बरोबर. आता चांगल्या आरोग्यासाठी मासिक पाळी वयाच्या कितव्या वर्षी आली पाहिजे? बघा, आधी ही मासिक पाळी नॉर्मली 1 पिढ्या 2 पिढ्याचा मागे गेले तर अंदाजे 14व्या 15व्या वर्षी यायची. बरोबर. पण आता बदललेली समाज रचना, बदललेले आहार, बदललेली मानसिकता, त्यामुळे ती अगदी 9व्या 10व्या वर्षाला सुद्धा यायला लागली आहे. ओके. पण अवरेज एज हे 14च्या आसपास, हे अवरेज एज. आणि त्यावेळी येणारी पाळी ही हेल्दी सायकल्स असं समजतात. आधी आली तर तो प्री सायकल सुरू झाली असं आपण त्याला म्हणू शकतो. 10 वर्षाच्या आधी आली. पण काही मुलींना आता 10 वर्षाच्या आधी सुद्धा ती मासिक पाळी सुरू जात होते. पण 14 वर्ष हा राईट टाइम आहे. हेल्दी जर फिटनेस असेल तर ती लवकर येण्याची चान्सेस. नॉट नेसेसरी. हेल्दीपणा त्याला म्हणत नाही. जंक फूड असेल, आलं लक्षात, अतिरिक्त वजन शरीरावर असेल, बरोबर आहे, सायकल तुमची दिनचर्या रेग्युलर नसेल तर त्याचा हा विपरीत परिणाम आहे. पाळी लवकर येणं हे चांगलं लक्षण नाहीये. ओके. आलं लक्षात. ते 14च्या आसपास येणं, 13च्या आसपास येणं हा हेल्दीनेस. आरोग्यासाठी झोप किती महत्वाची? अगदी छान प्रश्न आहे. बघा, जगात श्रीमंत माणूस कोण तर त्याचं 2च अभिव्यक्ती सांगितलेल्या आहेत. ज्याला सकाळी शौचाला साप येतं आणि झोपल्या झोपल्या ज्याला 7 तास छान गाढ झोप लागते, तो जगातला श्रीमंत माणूस. आलं लक्षात. मग आपल्या जी दिनचर्या आहे त्याच्यामध्ये आपला ऑर्गन क्लॉक आहे, म्हणजे 10:30 ते सकाळी 5 हे जर आपण छान झोपलो तर ती हेल्दी झोप, गाढ झोप असं म्हणतात. का तर त्याच्या वेळी शरीराचं डिटॉक्सिफिकेशन सुरू होतं. 11 ते 1 आणि 1 ते 3 माझं गल ब्लॅडर आणि लिव्हर हे डिटॉक्सिफिकेशनचं काम सुरू करतं. शरीरातलं दिवसभराची साफसफाई करायचं काम करतं. पण त्यावेळी जर मी झोपलो नाही तर शरीराची साफसफाई नॅचरली होत नाही. मग तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 1-1:30 वाजेपर्यंत जागता, मग भले दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत झोपाल, 7 तासाची झोप तुम्ही कंप्लीट करणार, पण दिवसभर फ्रेश वाटत नाही. का? कारण सकाळचा 5 ते 7 हा जो तुमचं मोठ्या आतड्याचं काम आहे, शौचाला बाहेर टाकणं, शरीराचं क्लिन्झिंग करणं, ते होत नाही आणि त्यामुळे गडबड होते. त्यामुळे झोपेचा टायमिंग जर प्रॉपरली विचारला तर 10 ते 5 ही 7 तासाची झोप.
जर तुमची व्यवस्थित झाली तर 100% यू विल बी हेल्दी अँड हॅपी. हे पुरुषासाठी पण लागू आहे. सगळ्यांसाठी लागू आहे. कारण का, हे निसर्ग नियमाप्रमाणे आहे. तुम्ही म्हटलात की जंक फूड, हं. जंक फूड असेल, कमी झोप असेल किंवा मग व्यायाम नसेल, जर हे जर केलं तर पीसीओडी ठीक होऊ शकतं? 100%. हे 100% किती कॉन्फिडन्स सांगितलं का? हजारो उदाहरणं अशी डोळ्यासमोर गेलेली आहेत. हजारो ज्यांना सांगितलं गोळ्या घ्यायच्यात, काही गोळ्या घेऊ नका, काही औषधं घेऊ नका. कारण हा चुकीच्या जीवनशैलीचा आजार आहे. जो चुकीच्या जीवनशैलीचा आजार आहे तो करेक्ट जीवनशैलीनेच बरा होणार आहे. बरोबर. आलं लक्षात? औषधं घेतलीत, काही हार्मोनल तुम्ही सप्लिमेंट घेतल्यात, तर त्याचा बॅलन्स टेम्पररी असणार आहे. तुम्हाला टेम्पररी इफेक्ट पाहिजे का लॉंग टर्म इफेक्ट पाहिजे? मग ज्याच्यामुळे बिघाड झालाय ते जर सुरळीत केलं तर घडणं हे नॅचरली होणार आहे. त्यासाठी काही करावं लागणार नाही. म्हणजे मग मी आहार, जसं आता तुम्ही जंक फूड बोललेत, मग नैसर्गिक आहार घ्या, सात्विक आहार घ्या. आयुर्वेदामध्ये 3 आहार सांगितलेले आहेत. सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. जर मी सात्विक खाल्लं तर मी सात्विक राहीन, मी राजसिक खाल्लं तर मी राजसिक होईल, आणि जर मी तामसिक खाल्लं तर माझ्या घरामध्ये भांडण करण्यासाठी दुसऱ्याला बोलवायची गरज नाही. आता आम्हाला हे सांगा, तिन्ही आहाराबद्दल थोडस सांगतो. आता सात्विक आहार म्हणजे काही जण म्हणतात पोळी भाजी हा सात्विक आहार. म्हटलं त्याला मी सात्विक आहार म्हणत नाही. जो देवाने बनवलेला आहे तो तुम्ही तसाच्या तसाच खाल्लात तर तो सात्विक आहार. म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या, कोशिंबिरी. का तर तुम्ही मला सांगा, कोशिंबीर किंवा फळं तुम्ही अतिरिक्त 10 केळी खाऊ शकता का? तुम्ही नाही खाऊ शकता. 10 पेरू खाऊ शकता का? नाही खाऊ शकता. एक मेथीची जुडी खाऊ शकता का? नाही खाऊ शकता. मग कच्चा आहार हा तुम्ही लिमिटेडच खाऊ शकता का? कोण पूर्ण चाविंग करून खायला लागतो. जेव्हा पूर्ण चाविंग करून खातो तेव्हा 60% त्या अन्नाचं पचन माझ्या तोंडामध्येच होतं, कारण त्याच्यामध्ये परफेक्ट सलाइवा मिसळतो आणि त्यामुळे माझी सिस्टीम नॉर्मल राहते. चांगलं फायबर गेल्यामुळे मला सकाळी वाट बघायला लागत नाही, त्रिफळा घ्यायला लागत नाही, किंवा पाठणकर काढा घ्यायला लागत नाही, किंवा काही गोष्टी करायला लागत नाही. सांगायचा उद्देश निसर्ग नियमाप्रमाणे वागलो म्हणून मी सांगतो. मग सात्विक आहार काय? जर माझा पूर्वज कोण आहे तर माझा पूर्वज माकड आहे. बरोबर. माकड काय खातो ते आज खा. तुम्हाला काही औषध घ्यायची गरज नाही. उभ्या आयुष्यात डॉक्टरची पायरी चढायची गरज नाही. मग सात्विक आहार कुठला? जो देवानी बनवला तो सात्विक आहार. आलं लक्षात? बरोबर. मग राजसिक कुठला? त्याच सात्विक आहाराला मी मीठ मसाला तेलकट तुपट खाऊन माझ्या चवीसाठी बनवलं, मग त्याला मी राजसिक आहार. ओके. आता जे समाजामध्ये सगळे आजार आहेत ते राजसिक आहाराचे आजार आहेत. बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, अंगदुखी, कंबरदुखी, सगळे जे आजार आहेत ते राजसिक आणि तामसिक आहाराचे आजार आहेत. आहार हा औषधाप्रमाणे घ्या. तुम्हाला औषध आहारासारखी घ्यावी लागणार नाही. अगदी बरोबर. टेक डाएट ॲज अ मेडिसिन. यू नीड नॉट टू टेक एनी मेडिसिन ॲज अ डाएट. आपल्या किचनमध्ये सर्वच्या सर्व औषधी किचन आहे आपली, पण ती किचन मी बिघडवली. युरोपियन. एक्झॅक्टली बरोबर आहे. मला छान दिसणारं, छान फ्लेवरिंग असणारं, छान स्मेल येणारं तसं आवडायला लागलं. बरोबर आहे. माझी घरची पोळी भाजी, घरचं भात डाळ हे जर मी खाल्लं तर मला कुठलाच आजार येत नाही. हे गेली 60 वर्ष मी स्वतः अनुभवतोय. माझ्या वडिलांनी 78 वर्ष अनुभवलं. माझी आई आज 95 वर्षाचे. अनुभव अभिमानाने मी सांगतो. का? कारण ते जे बघतोय, जी लाईफस्टाईल आहे आजही ती खणखणीत आहे. सांगायचा उद्देश, जर आपण सात्विक आहार घेतला तर हे आजार कुठलेच राहणार नाही. जर आहाराबद्दल सांगायचं झालं तर किती खायचं, काय खायचं, कधी खायचं आणि का खायचं, हे 4 क बाराखडीचे प्रश्न जर स्वतःला विचारलेत तर त्याची उत्तरं तुम्ही प्रॉपर स्वतःला घेतलीत तर 100% तुम्ही सुदृढ आणि आनंदी जगू शकता. तामसी आहाराबद्दल काय सांगतो. आता तामसी आहार म्हणजे कुठला? बघा, माझा पूर्वज मागाशी सांगितलं मी माकड आहे. तो नॉनव्हेज खातो का? नाही. का? तर त्याच्या सिस्टीम मध्ये नॉनव्हेज पचवण्यासाठी जे एन्झाईम्स लागतात ते दिलेलेच नाहीये. ओके. माझ्या आतड्यांची जी लांबी आहे ती नॉनव्हेज फूड साठी नाहीच आहे. नॉनव्हेज प्राण्यांची आतडी ही माझ्या आतड्यांपेक्षा लांबी कमी आहे. त्याच्या तिप्पट माझी आतडी लांब आहेत. बरोबर आहे. मग त्याच्या सलाइवामध्ये वेगळी रसायन आहेत, ज्यांनी मांस खाल्लं तर ते पचवण्याची ताकद त्या ऍसिड्स मध्ये आहे. ते ऍसिड माझ्या शरीरामध्ये नाहीये. मग मी जे नॉनव्हेज खातो ते माझं जसं बाकी अन्न माझं 4 तासात 8 तासात जास्तीत जास्त 12 तासात पचतं, तेच मी नॉनव्हेज खाल्लं तर ते पचायला 24 तास ते 72 तास लागतात.
तेवढं अन्न त्या सिस्टीम मध्ये कुसतं आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणजे मला बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन, अल्सर वगैरे वगैरे आजार येतात. ओके. आलं लक्षात. त्याचप्रमाणे एक मराठीत म्हण आहे, खाल तसे व्हाल. खरे. बरोबर आहे. सात्विक खाल्लं तर सात्विक व्हाल, राजसिक खाल्लं तर राजसिक व्हाल आणि तामसिक खाल्लं तर आरेला कारे म्हणाला. काही द्यायला विशेष वेगळं वेळ द्यायला लागणार नाही. तामसिक आहारची मग तामसिक आहार म्हणजे फक्त नॉनव्हेज का तर नाही. अतिरिक्त आहार खाल्ला तरी तो तामसिककडे नेतो. जास्त तिखट, तेलकट, तुपकट खाल्लं तरी ते तामसिकतेकडे जातं. आलं लक्षात. असा कुठल्याही प्रकारचा अतिरिक्तपणा तुम्ही केलात तरी तो तामसिकपणा आहे. आलं लक्षात. बरोबर. म्हणजे नॉर्मली बघायला गेलो तर माझी बॉडी हे अल्कलाईन राहिली पाहिजे. माझ्या बॉडीचा पीएच जर 7.4 राहिला तर मला कुठलाच आजार येत नाही. पण तोच बॉडीचा पीएच माझा ऍसिडिक म्हणजे कमी होत गेला तर मला सर्वच्या सर्व आजारांना मी आमंत्रण देतो. मग माझ्या जेवणाच्या वेळा ह्या सुद्धा गडबड करतात. जर मी रात्री 7 नंतर जेवलो तर माझं जेवण पचत नाही, कारण जेव्हा सूर्य उदयाला येतो तेव्हा माझा जठराग्नी वाढतो आणि सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा माझा जठराग्नी संपतो. मग 7 नंतर मी जेवलो की माझं जेवण नीट पचत नाही आणि त्याचं रूपांतर अल्कलाईन मध्ये जास्त होण्यापेक्षा त्या ऍसिडीकडे होतं आणि तिथून सगळ्या आजारांची निर्मिती होते. आणि म्हणून जैन धर्मामध्ये जे 7च्या आधी जेवतात ते जैन मुनी किंवा जैन देवांसाठी नाही, तर त्यांचं शारीरिक मानसिक आरोग्य नीट राहावं त्यासाठी ते निसर्ग नियम सांगितलेला आहे. बरोबर. पण आपण त्या निसर्ग नियमांना सगळं फिरवलं. आपण आपल्या सवडीचे नियम बनवले, आपल्या आवडीचे नियम बनवले आणि तिथून मग आजारांची आमंत्रणं आली. बरोबर. भारतासारखा संपन्न देश आहे, कृषीप्रधान देश आहे, की जिथं रोज ताजं मिळतं, ताजं पिकतं. पाश्चात्य देशांमध्ये पिकत नाही, तिकडे मिळत नाही, म्हणून तिथं प्रिझर्व फूड असतं, म्हणून पावाची निर्मिती झाली. पण आपल्याकडं हे पाव आणले जातात किंवा तयार केले जातात, हे आपल्या आरोग्यावर हानिकारक आहेत की उपयुक्त आहेत? सर बघा, आपल्यामध्ये अन्नामध्ये आपले 5 पांढरे शत्रू आहेत. 5 पांढरे शत्रू. त्याच्यामध्ये पहिला शत्रू आहे की मैदा. आणि आता तुम्ही पाव जे बोललेत हे मैद्याचे पदार्थ आहेत. दुसरा शत्रू म्हणजे व्हाईट राईस, पॉलिशचा राईस. तिसरा पांढरा शत्रू म्हणजे मीठ. चौथा पांढरा शत्रू म्हणजे साखर आणि 5वा पांढरा शत्रू म्हणजे आता संकरित आलेलं दूध. ओके. हे 5 शत्रू. त्याच्यामध्ये तुम्ही आता जो पावाचा विषय काढलात तर मैद्याचे कुठलेही पदार्थ हे माझ्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. पण आता तरुण पिढीला बघाल तर तेच बर्गर, पिझ्झा, वडापाव ह्याच गोष्टी जास्त आवडतात. बरोबर. इन्स्टंट फूड, फ्लेवरिंग फूड ह्याचं टेम्पटेशन जास्त असतं आणि ते नाश्ता घरी करतच नाही. ते जेवत पण नाही. म्हणजे घरून सांगतात मी खाऊन आलो. आलं लक्षात. तर ह्या जे विपरीत परिणाम आहेत त्यामुळे पाव किंवा मैद्याचे कुठलेही पदार्थ हे आपल्या शरीराला हानिकारक 100% आहेत. आता हे जे तुम्ही साखर म्हणलात तर साखर काय परिणाम करते? सर बघा, साखर ज्या पद्धतीने प्रोसेसने केली जाते ती आपल्या शरीराला गरजेचीच नाही, कारण त्याच्यामध्ये केमिकल फॉर्म आहे. ओके. आता माझ्या शरीराला मी जे खातो भात, भाकरी, भाजी, डाळ त्याच्यामध्ये सफिशियंट ग्लुकोज आहे, जो नॅचरल ग्लुकोज मला मिळतो. बरोबर आहे. पण हा जो आर्टिफिशियल जी साखर आपण बनवतो ज्याच्यामध्ये केमिकल इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होतो त्यांनी सर्व आजारांना आमंत्रण ही एक महत्वाची साखर आहे. मग आता आमच्याकडे जे पेशंट येतात हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला होतात त्यांचा मी पहिल्यांदा काय सांगतो, त्यांना सांगतो पहिली गोष्ट 100% साखर बंद करा. 4थ्या-5व्या दिवशी सांगतात सर फ्रेश वाटायला लागलं, वजन कमी होणं हे बाय डिफॉल्ट व्हायला लागलं. म्हणजे 360 डिग्रीने आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि 10 दिवसामध्ये 5 किलो वजन कमी करणं हे बाय डिफॉल्ट होतं. फक्त चुकीची जीवनशैली, ही करेक्ट जीवनशैली केलं, सात्विक आहार, सात्विक विचार, प्राणायाम, मेडिटेशन, काही एक्सरसाइज, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, पोट साफ, हेच निसर्ग नियम आम्ही पालन करतो. काही विशेष गोष्टी करत नाहीत. थोडासा त्याला आयुर्वेदिक चिकित्साचा पंचकर्म म्हणजे साफसफाईचा अनुभव एवढंच देऊन त्यांचं करतो. त्यासाठी साखर हा मी पहिला आयटम त्यांचा पूर्ण बंद करतो. बरेच लोकांना आता दैनंदिन जीवन इतकं धावपळीचं झालंय की ताणतणाव आहे, खूप पैशाचा असेल, कामाचा असेल, स्ट्रेस आहे. ताणतणाव आणि पीसीओडी यात काय संबंध आहे? फार जवळचा संबंध आहे सर, कारण हा हार्मोनल डिसीज आहे. बरोबर आहे. आणि ताणतणाव मध्ये काय होतं तर आपल्या हायपोथॅलॅमसला चुकीचं सिग्नल जातं आणि त्यामुळे तो चुकीची रसायनं बनवतो. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव देतो की एक विचार
आपल्या शरीरामध्ये कशी रसायनं बनवतो हा एका क्षणात तुम्हाला आत्ता अनुभव देतो. सगळे ऐकणारे श्रोतेनी लक्षात घ्या, तुम्ही पण हा प्रयोग करू शकता. आत्ता तुमच्यासाठी मी एक छान खायला गोष्ट देणार आहे. आत्ता मी तुमच्यासाठी लहानपणी खाल्लेल्या मस्त चिंचा खायला तुम्हाला देणार. आंबट गोड पिकलेल्या गुरमटलेल्या पिठवलेल्या चिंचा. किती खाल? 1 की 2? किती खाल? एक खाल. बरोबर आहे. काय झालं तोंडामध्ये? पाणी सुटलं. पण मी चिंच दाखवली का? नाही. खायला दिली का? नाही. खायला देणार आहे का? नाही. पाणी का सुटलं? इमॅजिन केलं. एक विचार, इमॅजिन केलं. एक विचार. इथून कानाने जेव्हा ऐकलं, इथून सिग्नल हायपोथॅलॅमस ब्रेनच्या मेन पार्टला गेला की चिंच येणार आहे. चिंच म्हणजे काय? तर ते आम्ल आहे. आम्ल वाढून शरीरात चालणार नाही. आपली बॉडी अल्कलाईन राहिली पाहिजे. मग इथे लगेच पिट्युटरी ग्रंथी आहे, तिला सिग्नल दिला की अल्कली तयार करा. मग ते सलायव्हरी ग्लँड आहेत, त्यांना सिग्नल दिला की फॅक्टरी सुरू करा, लगेच सलायवा बनवा. ती सलायवा बनली, ती जिभेवर लाळ आली, आता येऊ दे चिंच. असंच घडलं. बरोबर, अगदी बरोबर. एक विचार जर तुमच्या शरीरामध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये एवढं केमिकल तयार करतो, तर दिवसभरामध्ये तुमच्या मनात जवळजवळ 50,000 ते 70,000 विचार येतात. बरोबर. ते 50 ते 70,000 विचार जर सकारात्मक असले, चांगले असले, दुसऱ्याच्या भलाईचे असले, स्वतःच्या चांगल्या अफर्मेशन बद्दल असले, तर तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक हार्मोन बनतात, पॉझिटिव्ह हार्मोन बनतात, ज्यांचं नाव आहे एंडॉर्फिन आणि डोपामाइन, ज्यांच्यामुळे तुम्ही सुदृढ, आनंदी आणि खुश राहता. पण तेच विचार जर नकारात्मक असले, म्हणजे दुःख, नैराश्य, नाराजी, जलसी, अपराध, दुसऱ्याचं वाईट, तर आपल्या शरीरामध्ये नकारात्मक हार्मोन बनतात, ज्यांचं नाव आहे कॉर्टिझॉल, इपिनेफ्रेइन, नॉर इपिनेफ्रेइन, आणि ज्याच्यामुळे तुम्हाला बीपी, डायबिटीस, हार्ट डिसीज, थायरॉइड, अंगदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, पीसीओडी, थायरॉइड असे सगळे आजार येतात. मग हा जो स्ट्रेस आहे, तो दिवसभर मी एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतोय, विचार करतोय, यांचा नंबर पहिला आलाय, मला यावर्षी पहिला नंबर काढायचा, आईवडिलांनी चॅलेंज दिलंय, मी रोज किती स्ट्रेसमध्ये असेल. बरोबर. रोज शाळेमध्ये परफॉर्म करताना जेव्हा तो पहिल्या नंबरचा मुलगा मला दिसतोय, त्याला मार्क 100पैकी 98 मिळाले आणि मला 92 मिळाले, तो स्ट्रेस मी पुढची टेस्ट एक्झाम होईपर्यंत घेतोय की मला 98 काढायचे आहेत आणि त्याला 95 मिळाले पाहिजे. आणि हा स्ट्रेस विद्यार्थ्यांना, सगळ्या ह्यातल्या स्तराच्या लोकांना येतोय आणि त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होतात. आणि आता महिलांचं किंवा मुलींचं बोलायला गेलो तर ते जे स्ट्रेसचे विपरीत परिणाम आहेत, तो हार्मोनल इनबॅलन्स पिट्युटरी पासून सगळ्या एंडोक्राईन ग्लँडला दिला जातोय, थायरॉइडला दिला जातोय, ओव्हरीला दिला जातोय, पॅन्क्रियाला दिला जातोय, आणि त्यामुळे या नलिका विरेंद्र ग्रंथीचं काम बिघडतंय आणि तिथूनच हार्मोनल इनबॅलन्स सुरू होतोय. त्याचंच एक नाव पीसीओडी आहे. बरोबर. आता ह्याच्यावर मेडिटेशन हा एक उपाय आहे का? सर बघा, त्याच्यावर मानसिकता म्हणजे पहिल्यांदा मी सांगेन त्याच्यावर आसन, जे अष्टांग योगातलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हा अष्टांग योग प्रॉपर समजून घेतला आणि त्याचे 1-2 गोष्टी जरी वापरल्या ना, तरी माझं मानसिक संतुलन होऊ शकतं. पण आजच्या मुलांना ते नाहीच आहे. मग तुम्ही आता मेडिटेशन किंवा समाधी म्हणताय, तो त्याचा 8वा अंग आहे. ओके. त्याच्या आधी 7 स्टेप आहेत. 7 स्टेप आहेत. जेव्हा 7 स्टेप करता तेव्हा बाय डिफॉल्ट जे घडतं ती माझी समाधी किंवा ध्यान आहे. किंवा ध्यान किंवा समाधी हे केलं जात नाही, इट हॅपन नॅचरली. ओके. आणि 100% तुम्ही जे विचारता की समाधी किंवा मेडिटेशनचा इम्पॅक्ट होतो का, 100% होतो. वाल्याचा वाल्मिकी फक्त या मेडिटेशनमुळे झाला, तर पीसीओडी ही तर बारीकशी गोष्ट आहे. 100% कॉन्फिडन्स सांगतो, जे कोण या गोष्टी व्यवस्थित पाळतील, पुढल्या 3 महिन्यात या गोष्टीपासून त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. या कॉन्फिडन्स आहे माझा 100%. का? तर हजारो लोकांना झालेलं पाहिलंय, करून दिलेलं आहे, तर माझ्यासाठी ते नवीन नाही. एखादं उदाहरण देता येईल सर? असे आत्ताच 106 किलो वजनाची एक मुलगी आमच्याकडे आली होती. तिने 2-3 वेळा प्रयत्न करून झालं होतं. वेगवेगळ्या जे वजन कमी करून देतात त्यांच्या ट्रीटमेंट घेतल्या होत्या. 4-5 किलो वजन व्हायचं, परत ते पुढल्या 5-6 महिन्यात गेन व्हायचं. पाळी रेग्युलर चालू होती, 2 महिने न्यायची, 3 महिने न्यायची, असंच चालू होतं. मग आपण पूर्णपणे आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथी गोष्टी करत असतो, निसर्ग नियमाप्रमाणे गोष्टी करत असतो. ते आमच्याकडे आले, त्यांनी सांगितलं मला असं प्रॉब्लेम आहे. म्हटलं 100% गॅरंटी देतो होईल, पण आम्ही सांगतो ते 100% तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. नियम एवढेच. मी 100% कमिटमेंट तुम्हाला कधी राहील, जेव्हा मी सांगितलेलं कमिटमेंट तुम्ही पुढे 3 महिने पाळाल. माझ्याकडे त्या 15 दिवस होत्या. 15 दिवसामध्ये त्यांचं
10 किलो वजन कमी झालं. 15 दिवसात? 15 दिवसामध्ये 10 किलो वजन कमी झालं. का? कारण सात्विक आहार दिला त्यानं. 1, 2, 4 दिवस त्यातले फ्रूट ज्यूस ह्याची चिकित्सा दिली. काही लंघन चिकित्सा 1 दिवस दिली. जिथे कॅपॅबिलिटी आवडीने करतो त्या म्हणतात मला आणखी फ्रेश वाटते, मी उद्या आणखी एकदा लंघन करू का? म्हटलं नका करू, 1 दिवस चिकन. अशा गोष्टी करून त्यांना प्राणायाम, मेडिटेशन, आसन, सात्विक आहार, काही एक्झरसाइज आणि काही सपोर्टला आयुर्वेदिक चिकित्सा जसं स्नेहन वगैरे, आणि 100% त्यांना फील झालं आतमध्ये की सर बराच चेंज होतोय हे मला जाणवत आहे. दुसऱ्या महिन्यात त्यांचं जे सिस्टीम आहे ती बदलायला सुरुवात झाली. गॅरंटी देतो पुढल्या 2 महिन्यात त्यांचा पीसीओडी हा प्रॉब्लेम ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेला असतो. कारण का? तर जो रूट कॉज आहे, बेसिक रूट कॉज आहे तोच निघालेला आहे. बरोबर आहे. जेव्हा सेंट्रल ओबेसिटी हा प्रॉब्लेम येतो, महिलांचे ऑलमोस्ट सर्व मुख्य अवयव हे मधल्या भागातच आहेत आणि तिथे जेव्हा बेंबीच्या वरची आणि खालची चरबी कमी होते तेव्हा हे प्रॉब्लेम कमी होतात. आलं लक्षात? आणि ती चरबी कमी करायला तुमचं जेव्हा तुमच्या बॉडी वेटच्या 10 ते 15% वेट कमी होतं तेव्हा तिथले ऑर्गन्स जे आहेत त्यातली चरबी कमी होतं आणि त्यांचे प्रॉब्लेम कमी होतात. आता पीसीओडीमुळे हार्मोन्सवर काय बदल होतात आणि त्याचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो? बघा, महिलांची 2 कवच कुंडल आहेत. ती म्हणजे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि ह्या ऋतुस्त्रावामध्ये ती प्रॉपरली बॅलन्स होत असतात आणि त्यामुळे महिलांना पुरुषांच्या कंपॅरिझनने जोपर्यंत त्यांचा ऋतुस्राव चालू असतो तेव्हा सहजासहजी आजार येत नाहीत, कारण त्यांची 2 कवच कुंडलं ही त्यांना सांभाळत असतात. पण जेव्हा पीसीओडी हा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्यांचे टेस्टेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हे हार्मोन्स वाढतात आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे इनबॅलन्स होतात. इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं. हा मुख्य हार्मोनल बॅलन्स होतो आणि जेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपलं मेटाबॉलिझम बिघडतं, चयापचय क्रिया बिघडते आणि त्यामुळे होतं काय तर वजन वाढतं. बरोबर. अतिरिक्त अंगावर चरबी वाढली का इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो. मग माझ्या रक्तामध्ये ग्लुकोज आहे पण तो शरीरामध्ये वापरला जात नाही, कारण तो वापरण्यासाठी इन्सुलिनला रेजिस्टन्स येतं. माझ्या प्रत्येक पेशीच्या तोंडावरती चरबी बसलेली असते, त्यामुळे वापरला जाणारा जो इन्सुलिन आहे तो वापरला जात नाही, त्या पेशीला ग्लुकोज मिळत नाही. मग मेंदूला सिग्नल जातं की मला खायला मिळालं नाही, मग मेंदू सिग्नल देतं की आणखी खा, आणि त्यामुळे आपल्याकडे ग्लुकोज आहे, इन्सुलिन आहे, पण इन्सुलिन रेजिस्टन्स असल्यामुळे आपण अतिरिक्त खाल्लं जातं आणि त्यामुळे वजन वाढत जातं आणि त्याच्यामुळे आणखी इनबॅलन्स होतो. मग थायरॉइड ग्रंथीचा इनबॅलन्स होतो, मग T3, T4 यांचा पण इनबॅलन्स सुरू होतो. अशा पद्धतीने सर्व हार्मोनल इनबॅलन्स हा या पीसीओडी ह्या बेसिक कारणामुळे सुरू होतो. बरोबर. आता हे पीसीओडी जर आपल्याला कंट्रोल करायचा आहे किंवा तो बरा करायचा आहे तर त्याच्यासाठी प्रॉपर आहार काय आहे सांगतो. आता बघा, मगाशी मी सांगितलं की निसर्ग नियमाप्रमाणे जो देवाने बनवलेला सात्विक आहार आहे तो जास्तीत जास्त असावा. आपल्या आहारामध्ये आजपासून तुम्ही 40 ते 50% मध्ये जर कच्चा आहार ठेवलात, म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या आणि कोशिंबीर, तर 3 महिन्याच्या आधी मी 2 महिनेच गॅरंटी देईन तुम्हाला. आलं लक्षात? त्यानंतर जे काही मी अन्न खातोय ते प्रोटीन त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे ना, बरोबर, एकदल अन्न जास्त आहे, बरोबर, मिलेट्स याचा प्रकार जास्त आहे ना, पालेभाज्या आणि डाळी ह्याचं प्रपोर्शन, म्हणजे माझ्या समोर जर तुम्ही थाळी ठेवलीत, जेवणाचं ताट ठेवलं तर त्याच्यामध्ये मी सांगेन 4 पदार्थ आपल्या थाळीमध्ये मुख्य असतात. पहिलं भात भाकरी, दुसरं डाळ, तिसरं भाजी आणि चौथं कोशिंबीर. हे 4 प्रकार इक्वल क्वांटिटीमध्ये घ्या, सम प्रमाणात घ्या. हे जर सम प्रमाणात घेतलं तर पुढल्या महिन्यानंतर 2 महिन्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही. हे मी सांगत नाही, अशा पद्धतीच्या डाएटनी हजारो संशोधनं सिद्ध झालेली आहेत. कोशिंबीर पण तेवढीच खायची अक्षरशः. कारण का? फायबर हे आपल्या सिस्टीमसाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तो फायबर आता कमी जातोय म्हणून पीसीओडीचे प्रॉब्लेम वाढलेत. कारण फक्त आपण पिष्टमय पदार्थ, मग त्यात भात, भाकरी, चपाती, पाव हे गोष्ट जास्त जात आहेत आणि त्यामुळे आपल्याला पिष्टमय पदार्थ जास्त, त्यामुळे ग्लुकोज लेवल वाढली, मग तेवढा ग्लुकोजचा वापर नाही, मग ते ग्लायकोजन मध्ये शरीरावर चरबीच्या स्वरूपात स्टेबल झाले, सगळे डेपो भरलेत, पोटावर चरबी वाढले, तोंडाच्या मानेभोवती चरबी चढले, थाईज वाढले, बटकवर वाढले, अशा सगळ्या ठिकाणी ते चरबीचे डेपो वाढलेले आहेत. त्यामुळे सात्विक आहारामध्ये एवढंच मी सांगेन, रॉ फूड हा 30 ते 40% असावा, 50% ठेवला छान,
पण ती सुरुवात हळूहळू करा. एकाच दिवशी 50% पर्यंत पोहोचू नका. दुसरं प्रिन्सिपल मी आता सांगितलं की आहारामध्ये जे आपल्या थाळीमध्ये 4 पदार्थ मुख्य आहेत, भात भाकरी, डाळ, भाजी आणि कोशिंबीर, हे चारही समप्रमाणात घ्या. तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची पायरी चढावी लागणार नाही. आता महिलांनी हा, लाईफस्टाईल मध्ये दैनंदिन काय गोष्टी केल्या पाहिजेत? बघा, दोन्ही गोष्टी आपण वेगळ्या करू, शारीरिकता आणि मानसिकता. ओके. बरोबर आहे? कारण दोन्ही गोष्टींचा बरेच प्रभाव आहे. शारीरिकतामध्ये बघायला गेलो तर माझं शरीर हे छान फिट आणि फाईन राहिलंच पाहिजे. त्यासाठी सकाळी पहिल्यांदा दिनचर्या काय, तर माझं उठल्या उठल्या जर मी 2 ग्लास गरम पाणी त्यात लिंबू पिळून घेतलं तर शौचाला व्हायला मदत होते. लिव्हर आणि गल ब्लॅडर याला साफसफाई करायला त्या गरम पाण्याने मदत होते. तर तेव्हा गरम पाणी घेऊन एकदा शौच साफ झालं की कमीत कमी अर्धा ते 1 तास प्रत्येक महिलांनी, प्रत्येक जणांनी स्वतःसाठी द्यावा. मग त्याच्यामध्ये थोडा वेळ तुम्ही आसन करा, थोडा वेळ प्राणायाम करा आणि थोडा वेळ कार्डिक एक्सरसाइज करा. असं त्या 1 तासाचं विभाजन करा. आलं लक्षात? ते केल्यानंतर तुमचा फिटनेस शारीरिक एवढा राहील का काय, तर सकाळी या गोष्टी केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक हार्मोन तयार होतात. बरोबर. एंडॉर्फिन आणि डोपामाइन सकाळ सकाळ तयार झाले की दिवसभराची मानसिकता तुमची छान राहते. आणि मानसिकता छान राहिली का तुमचं हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि सगळ्या एंडोक्राईन ग्लॅंड त्यांचं कार्य छान करतात. बरोबर. मग मी पहिल्यांदा सांगेन का पहिल्यांदा शरीराची साफसफाई, दुसरं महत्वाचं 1 तास स्वतःला द्या. ही खरी इन्व्हेस्टमेंट. जगात श्रीमंत माणूस कोण, त्याची दुसरी डेफिनेशन माझ्याकडे एक आहे, ज्याला स्वतःसाठी सकाळचा 1 तास आहे तो जगातला दुसरा श्रीमंत माणूस आहे. ओके. त्यानंतर आहार, म्हणजे माझा ऑर्गन क्लॉक प्रमाणे बघायला गेलो तर 7 ते 9 हा माझा पोटाचा टायमिंग आहे. म्हणजे काय, त्यावेळी नाश्ता करणं हा प्रॉपर वेळ आहे, निसर्ग नियमाप्रमाणेची वेळ. आणि बघा तुम्ही त्यावेळी आपल्याला भूक लागते. त्यानंतर दुपारचं जेवण हे 12:30 ते 1:30 दरम्यान असावं. आणि संध्याकाळचं जेवण हे 6 ते 7, वर्स्ट केस 7:30च्या आत. 7:30 ते 10:30 ही 2 तास जेवला आणि झोपणं, याच्यामध्ये 2-3 तास असावे. 10-10:30ला आपण झोपायला जावं. कारण झोपण्यासाठी जो मेलेटोनिन म्हणून हार्मोन्स आहे तो बाय डिफॉल्ट तेव्हा तयार होतो. पण ती जर सायकल मी बिघडवली तर शरीर चक्र पुन्हा गडबडतं आणि मग माझा मेलेटोनिन प्रॉपर वेळेला तयार होत नाही. कारण 10-10:30ला जी तुम्हाला नैसर्गिक झोप येते, जी आपल्याला बघा त्यावेळी एक जांभई येते असं होतं, पण आपण ती जांभई मोडतो आणि मग झोप उडते. आणि मग तेव्हा मोबाईल बघणं, टीव्ही बघणं, चर्चा करत राहणं, फोनवर बोलत राहणं यानी गडबड होते. तर तसं न करता जी माझा नैसर्गिक झोपेचा कॉल आहे तो घ्यावा आणि त्यावेळी झोपावं. हे झालं शारीरिक दिनांक. बरोबर. बरोबर. मानसिक दिनक्रम विचार कराल तर आता सराउंडिंग जी समाज रचना घडलेली आहे त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर माझ्या मनाप्रमाणे सगळं घडतंच असं नाहीये. बरोबर. पण जे माझ्या मनाप्रमाणे घडत नाही त्याप्रमाणे मी जर माझ्या मनाला त्रास करून घेतला तर माझा हार्मोनल बॅलन्स बिघडतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्या घरातलं मी 5ला उठलं, मला वाटतं सगळ्यांनी 5ला उठावं, पण सगळे घरातले उठतात का? नाही. तिथून काही महिला किंवा काही जेंट सुद्धा तो स्वतःला त्रास करून घेतात. ते टाईप ए चे डिसिप्लिन मॅटर पर्सन असतात, त्यांना वाटतं सगळ्यांनी 5-5:30-6च्या आधी उठावं. तसं होत नाही. तर अशा काही गोष्टींचा जे माझ्या मनाप्रमाणे घडत नाही पण ते घडतंय तर त्याचा त्रास करून घेऊ नका. स्वतःची मानसिकता स्वच्छंदी ठेवा. तुम्हाला घरातल्यांना समजून सांगणं एवढंच तुमच्या हातात आहे. त्यांना ओरडणं हे जर करायचं असलं तर त्याचा त्रास करून घेऊ नका. इथून ओरडा, इथून ओरडू नका. आलं लक्षात? का, जर तू मानसिक त्रास करून आपल्या घराण्याला चांगल्या सवयी लावायला गेलात तर त्यांना सवयी लागतील की नाही हे माहित नाही, पण तुम्हाला त्रास मात्र नक्की होणार. स्वतःच्या सवयी तुमचा हार्मोनल बॅलन्स तर नक्कीच बिघडणार. त्यामुळे स्वतःचं आरोग्य छान ठेवून तुम्ही जे कुटुंबाला सपोर्ट करता ते करा. त्याच्यानंतर बाहेर पडणार आपली बिल्डिंग, आपला समाज, आपलं नगर, सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतीलच असं नाहीये. स्वीकार करा त्या समाजाला. या मोमेंटला स्वीकार करा, पुढल्या मोमेंट पासून तो समाज बदलण्यासाठी काम करा. पण आत्ता जे आहे ते मी बदलू शकत नाही कारण ते तसंच आहे. हे जर मी मनापासून स्वीकारलं तर माझ्या मनाला त्रास होत नाही. सांगायचा उद्देश असा की दिवसभर मी छान मानसिकतेत राहिलो तर काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि त्या छान मानसिकतेत राहण्यासाठी दुसरं अंग म्हणजे आसन, प्राणायाम आणि ध्यान हे तुम्हाला प्रचंड मदत करतं. म्हणजे काही जण मला विचारतात, सर घरात आपल्या मताप्रमाणे वागत नाही, कसं स्वीकारायचं, चिडचिड होते, त्रास होतो, अंगावर ओरडायचं वाटतं. मी म्हणतो त्यासाठी तुम्ही थोडंसं प्राणायाम करा. बरोबर आहे. अनुलोम विलोम करा.
भ्रामरी करा, ओंकार करा आणि शेवटी जर ध्यान केलं तर तुम्ही त्यांच्यावर चिडणार नाही. त्याच गोष्टी तुम्ही समजून त्यांना शांतपणे बस असं करून सांगू शकता आणि त्याने ते किती ऐकतील ना ऐकतील हा पुढचा भाग. पण कमीत कमी तुमचा जो त्रागा होतोय, तुम्हाला जो त्रास होतो तो अजिबात होणार नाही, कारण तुम्ही त्या गोष्टी शरणागत भावामध्ये सांगणार आहात, न की चिडचिड किंवा अहंकारामध्ये. बरोबर. आलं लक्षात? त्यामुळे प्राणायाम हा भाग प्रत्येकाने दिनचर्येत असावा. 10-15 मिनिटं आसन हे नक्की प्रत्येकाने करावं, कारण मसल स्टोनिंग, स्किनचं प्रॉपर राहणं आणि स्केलेटल ह्याचा व्यायाम हा आसन आहे. प्राणायाम बघायला गेलो तर प्राणाचं एक्सपान्शन म्हणजे आत्ता माझी कॅपॅसिटी किती आहे, तर आत्ता मी माझं जे लंग्स आहे ते फक्त 5 ते 7% वापरतोय, त्यात मी एवढा परफॉर्म करतोय. जर मी एक्सपान्शन ऑफ प्राणा केला तर याच्या दुप्पट तिप्पट कॅपॅसिटी माझ्या लंग्सची आहे मला परफॉर्म करून देण्याची. पण मी एक्सपान्शन ऑफ प्राणा करतच नाही. काहींना प्राणायाम हा शब्द माहीतच नाहीये. ओके. पण एक 20 मिनिटं प्रॉपर प्राणायाम मी 4-5 प्राणायाम जरी रेग्युलर केली तर माझं लंग्स एक्स्ट्रॉर्डनरी काम करतात आणि त्याचा माझा दिवसभरासाठी अतिरिक्त फ्रेश व्हायला अगदी 16 तास 18 तास काम करायला सुद्धा मदत होते, जो माझा स्वतःचा अनुभव आहे. मी कधी 18 तास काम करताना थकलो नाही, कारण रोज प्राणायाम कमीत कमी 15 मिनिटं केल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. आता पीसीओडी साठी कोणते व्यायाम आणि योगासनं महत्वाचे आहेत? छान. बघ आता पीसीओडी याचा आपण प्रॉपरली बघायला गेलो तर सेंट्रल ओबेसिटी हा बेसिक प्रॉब्लेम, बरोबर आहे. मग सेंट्रल ओबेसिटीसाठी फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग ह्याची आसनं, याचे एक्सरसाइज, याची प्राणायाम म्हणजे कपालभाती, भस्त्रिका, या गोष्टी, त्याला अग्निसार, ह्या गोष्टी फार इफेक्टिव्ह करतात. आणि सर्वांगीण व्यायाम म्हणायला गेलो तर सूर्यनमस्कार हे पीसीओडीसाठी अप्रतिम आहे. त्यानंतर 15-20 मिनिटं निसर्गामध्ये एकतर जॉगिंग करणं किंवा ज्याला ब्रिस्क वॉकिंग म्हणतं, म्हणजे धावणं आणि चालणं याच्या मधला जो स्पीड असतो ते ब्रिस्क वॉकिंग. अगदी वर्स्ट केस नाही, जास्त वजन वाढलं असेल तर कमीत कमी मोकळ्या हवेमध्ये स्वच्छंदीपणे चालणं, म्हणजे दम लागणं, धाप लागणं, मला थोडासा घाम येणं, इथपर्यंत मी चालणं, धावणं, पळणं, कुठलाही एक्सरसाइज, मग सायकलिंग असो, दोरीच्या उड्या असो, स्विमिंग करणं असो, हे करणं, हा कुठलाही यातला व्यायाम केला तरी चालणार आहे. उद्देश एकच की माझी सेंट्रल ओबेसिटी कमी होणं, हा त्या व्यायामाचा मूळ उद्देश आहे. हे कमीत कमी स्वतःची 1 तास ही जसं आपण शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तशी लॉंग टर्म आरोग्याची इन्व्हेस्टमेंट आहे. कारण पीसीओडी हा प्रॉब्लेम हा बारीकसा नाही आहे, आयुष्याची घडी बिघडवणारा हा आजार आहे. ह्याचं मूळच आपण काढून टाकलं तर आयुष्य आनंदी आणि स्वच्छंदी, महिलांचं जे पूर्ण आरोग्य असतं, म्हणजे प्रजनन व्यवस्था बघणं, मुलांना स्वच्छंदी किंवा हेल्दी मुलांना जन्म देणं आणि कुटुंब सांभाळणं, यासाठी पीसीओडी हा त्याचा बेस आहे. तो जर बिघडला असला तर माझं आयुष्याचा प्रवास त्यामुळे होईल. पण मी नियमित व्यायाम आणि सात्विक आहार या गोष्टी केल्या तर तो 100% मी बदलू शकतो. पीसीओडी मुळे आई होण्यात अडचण येते, हे खरं आहे का? बघा, आई येण्यात अडचण येते हे खरं आहे, पण त्यामुळे मुलं होत नाही किंवा प्रेग्नन्सी राहत नाही असं बिलकुल नाही. कारण 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी पाळी येणं, त्याच्यामध्ये तो प्रोलॉंग पिरियड किती होईल, मग वर्षांनी मूल राहणं, 2 वर्षांनी राहणं का 4 वर्षांनी राहणं का 5 वर्ष राहणं हे माहित नाही, बरोबर आहे. पण तो सिंक्रोनाइज टाइम होऊ शकतो. त्यामुळे पीसीओडी प्रॉब्लेम असताना सुद्धा प्रेग्नन्सी राहते, डिलिव्हरी नॉर्मल होते, काही प्रॉब्लेम होत नाही असं सुद्धा होतं. त्यामुळे मुलं होत नाहीत असं बिलकुल नाही. ओके. मात्र प्रेग्नन्सी राहायला अडथळा हा मात्र पीसीओडी यामुळे नक्की येतो. बरोबर. आता ही पीसीओडी फक्त औषधानेच बरी राहते का औषधाविनाही बरी राहते? मी 100% सांगेन, औषधाला त्याची गरजच नाही. आलं लक्षात? औषध म्हणजे काय, तर त्याचे हार्मोनल सप्लिमेंट घे, पण हा टेम्पररी सपोर्ट असू शकतो. मी जीवनशैली सुधारली नाही म्हणजे मी कचरा शरीरात करणं रोज टाकतच राहिलो वैचारिक आणि आहारातून, तर बिघाड होतच राहणार आहे. पण मी आहारातून साफसफाई म्हणजे सात्विक आहार दिला, सात्विक विचार केले, तर माझी शरीराची साफसफाई पुढल्या 2 ते 3 महिन्यात होणार आहे. मग औषधाची गरज त्यासाठी कशासाठी? कारण औषधाचे कुठलेही तुम्ही हार्मोनल सप्लिमेंट घेता त्याचे पुन्हा साईड इफेक्ट आलेच, कारण तुम्ही शरीराच्या रेग्युलर जडणघडणेमध्ये काहीतरी ऍडिशन करताय, तुम्ही त्याच्यामध्ये तांत्रिक गोष्टी करताय. त्यामुळे ते करण्यापेक्षा मी सांगेन तुम्ही दिनचर्या बदला आणि औषधांची गरज आहे असं बिलकुल नाही. जर अलीकडेच सांगायचं म्हटलं तर आता तुम्ही सांगितलं झोप,
या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर तरुण मुलींनी काही बेसिक कोणत्या टिप्स पाळल्या पाहिजेत की ज्याने पीसीओडी होऊच नाही, हा प्रॉब्लेमच होऊ नये? बरोबर बरोबर. बघा, तरुण मुलांचं आता बघितलं तर तरुण मुलांची दिनचर्येबद्दल सांगायला गेलो तर तरुण मुलं आता झोपतात किती वाजता? 12-1. तर त्यांचा 11 वाजता तो मोबाईल चालू होतो, सर्फिंग चालू होतं. बरोबर. मी माझ्या मुलाला सुद्धा विचारलं, का रे का रे बाळा 11 वाजता? अहो सगळे मित्रमैत्रिणी 11 वाजताच मोकळे होते. अरे म्हणजे तुम्ही मग जॉईंटली सगळ्यांच्या शरीराचा बिघाड करताय. बरोबर आहे. जर हे समजून घेतलं, आज हा नाहीये, उद्या तो नाहीये, मग सकाळी पण सगळे भेटतात. सकाळी तोच वेळ मी त्यांना सांगतो 11 ते 1 बसायच्या ऐवजी सकाळी 7 ते 9 बसा ना सगळे एकत्र. काय प्रॉब्लेम आहे? बघा, आत्ता उशिरा झोप जागणार आणि सकाळी उशिरा उठणार. बरोबर. पण तेच मी सांगितलं, आत्ता वेळेवर झोपा 11 वाजता, सकाळी 6ला उठून 6 ते 8 तेच करा, काही प्रॉब्लेम नाही. तर मुलांनी वेळेवर झोपणं हे पहिलं गोष्ट. सर का? तर मी मगाशी सांगितलं की आपला जो ऑर्गन क्लॉक आहे त्याच्यामध्ये 11 ते 1 गर्ल ब्लॅडर आपलं टॉक्झिन बाहेर काढत असतं आणि 1 ते 3 आपलं लिव्हर टॉक्झिन बाहेर काढत असतं. पण त्यावेळी मुलं जर झोपली नसली तर त्यांचं जे डिटॉक्सिफिकेशन जे नैसर्गिकपणे रोजचं रोज होतं ते होत नाहीत आणि तिथून यांच्या सगळ्या गोष्टी गडबड होतात. मग खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट होत नाही. मग अतिरिक्त त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर होण्याच्या ऐवजी त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे मुलांना पहिली गोष्ट मी काय सांगेन, ज्यांना पीसीओडी प्रॉब्लेम आहे मुलींना, त्यांनी पहिलं काय तर 11च्या आधी झोपा, हा पहिला फॉर्म्युला त्यांना दे. बरोबर आहे. दुसरा महत्वाचा फॉर्म्युला आहाराबद्दलचा बघायला गेलो तर बाहेरचं अजिबात खाऊ नका. मग ते म्हणतात आम्ही स्वरूप मग माझ्या घरून मिळत नाही, माझी धावपळ होते, बाहेर काय खाणार? म्हटलं बाहेर फ्रूट स्टॉल नाहीत का? आलं लक्षात? जशी तुम्हाला वडापावची गाडी दिसते, मॅकडोनल्ड दिसतो, तसं 4 दुकानात फ्रूट स्टॉल्स पण आहेत, फ्रूट ज्युसेस पण आहेत. काकडी गाजर हे सगळ्या भाजीमध्ये भाजीपाल्याच्या स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. बरोबर आहे. ह्या जो गोष्टी खाल्ल्यात तुम्ही तर फायबर तुमच्या अंगात एकदा 40-50% गेलं की कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही. मग बाहेर हे पण अवेलेबल आहे. मग तुम्ही रोज कमीत कमी 1 ते 2 फळं खा आणि 1 ते 2 डिश फायबर कोशिंबीर खाल्ली तर तुम्हाला हा प्रॉब्लेम राहणार नाही. तर प्रत्येकाने आपल्या जेवणामध्ये 40 ते 50% कोशिंबिरी किंवा फळं याचा आविर्भाव ठेवावा. हे दुसरं महत्वाचं फॉर्म्युला. तिसरं महत्वाचं म्हणाल तर दिनचर्येमध्ये मोकळे राहा, आनंदी राहा, स्वच्छंदी राहा. आलं लक्षात? इथे आपण काहीतरी मोठा झेंडा लावण्यासाठी यांच्याशी कॉम्पिटिशन करण्यासाठी आलेलो नाहीये. पण आता जे नवीन पिढी आहे ते कॉम्पिटिशन आणि कम्पॅरिझन मध्ये जगत असतात. बरोबर. बरोबर आहे. आता आई वडील काय सांगतात की शेजारच्या मुलाला 4 लाखाचं पॅकेज मिळालं, गाढवा झोपतोस काय, उठ. म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर टार्गेट काय दिलंय की तुला सुद्धा 4 लाखाचं पॅकेज मिळवायचं. बरोबर. आणि मग तो 4 लाखाचं पॅकेज कुठे मिळतंय तर त्याच्यासाठी आयटी इंजिनियर होतात. मग आयटी कॉलेजला ऍडमिशन मिळण्यासाठी 12वीला चांगले पर्सेंटेज पाहिजे. मग त्यासाठी ते धडपडत असतात आणि त्याच्यामध्ये मग तब्येतीकडे दुर्लक्ष, खाण्याकडे दुर्लक्ष. टार्गेट एकच, मला 4 लाखाचं पॅकेज घ्यायचंय. बरोबर. मुलांना हेच सांगायचंय, फक्त मार्क्स मिळवत करिअर घडतं असं नाही. आलं लक्षात? बरोबर. तुमच्या गुणांना वाव द्या, तुम्हाला जे आवडतं तुमचं पॅशनेट जॉब करा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, कॉम्पिटिशन युगामध्ये जगू नका. जीवनाकडे खेळ म्हणून बघितलं तर कुठलाच स्ट्रेस येणार नाही, कुठलाच हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही आणि जीवनाला तुमच्या कुठलाही प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही. पण त्या कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये प्रत्येकाची कंपॅरिझन करणं ही मानसिकता सोडून द्या. आणि ही मानसिकता सोडण्यासाठी, स्वतःबरोबर राहण्यासाठी तुमचे छंद जोपासा. बरोबर आहे. दुसरं महत्वाचं, नियमितपणा, प्राणायाम, आसन आणि मेडिटेशन हे रोज करा. 3 वेळा मेडिटेशन करा तर अप्रतिम. फक्त स्वतःबरोबर. आत्ता नवीन पिढी या भौतिक सुखामध्ये जास्त अडकली आहे. आनंद हा बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही आहे. तर आनंदाचा प्रवास हा आंतरिक प्रवास आहे. कळायला थोडा वेळ लागेल. आत्ता त्या नवीन पिढीला ते कळत नाहीये. पण जेव्हा धक्के खातात तेव्हा कळतात की माझं एवढे वर्ष आयुष्य फक्त हे घर आणि गाडी घेण्यातच गेलं. सांगायचा उद्देश, स्वतःबरोबर राहा, प्रत्येक मोमेंट एन्जॉय करा. या गोष्टी जर लक्षात ठेवल्या, आहार सात्विक घ्या, व्यायाम नियमित करा, मेडिटेशन रेग्युलर 3 वेळा, कमीत कमी 2 वेळा, कमीत कमी 1 वेळा करा. या जर गोष्टी केल्या तर स्वतःबरोबर राहणं, आत्मपरीक्षण करणं, आंतरिक प्रवास करणं हे सोपं होईल आणि हार्मोनल बॅलन्स 100%.
डॉक्टर साहेब, आपण सत्ता मंच या व्यासपीठावर आलात आणि आम्हाला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं PCOS, PCOD आणि मेनोपॉज या विषयाबद्दल. त्याबद्दल सत्ता मंच आपला सदस्य आभारी आहे. धन्यवाद सर. आभार मानण्यासारखं काहीच नाही. कुठून तरी या कामासाठी आलेलं ज्ञान आहे ते समाजापर्यंत पोहोचवणं ही माझी नैतिक जबाबदारी समजतो आणि ती मी केली. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात डॉक्टर मिलिंद सरदार साहेब आले आणि त्यांनी सविस्तर अशी PCOD, PCOS आणि मेनोपॉज बद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही आपला असा अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी आभार मानतो. डॉक्टर मिलिंद सरदार यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एपिसोड आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद.